श्री स्वामी समर्थ मग सगळ्याची आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलो आहे. आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल मी अपेक्षा करतो, कारण आपल्या आयुष्यामध्ये स्वामी संदेश ऐकणं खूप गरजेचं आहे. कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीचा प्रसार खूप जास्त आणि झपाट्याने होत आहे आणि आपण संपूर्ण जीवनावर त्याचा कुठेतरी वाईट परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे काही चांगले विचार जर आपल्या कानावर पडेल आणि त्यातल्या त्यात स्वामीचा संदेश असतील तर नक्कीच आपलं आयुष्य सोन्यासारखे झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे तुझ्या समोर आमचा हा फोटो आला आहे. हा केवळ योगायोग नसून आम्ही जाणून बुजून घडवून आणलेला हा एक डाव आहे जो तुला जिंकायचा आहे. हा एक डाव आहे जो तुला जिंकायचा आहे. अरे मला उगम नव्हता, मला अंत नाही. हा त्रिलोकाचा स्वामी नुसता संत नाही. मला उगम नव्हता, मला अंत नाही. हा त्रिलोकाचा स्वामी नुसतं संत नाही. माझं स्मरण करा देहभान विसरून, माझं स्मरण करा देहभान विसरून. मी हळूवर येईल मागून आणि कानात जाईल सांगून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. एक शब्द आहे, नशीब याच्याशी लढून बघ आणि समज तू लढून हारला तर. अजून एक शब्द आहे, स्वामी तू फक्त एकदा आतुरतेने हाक मारून बघ. नशिबाचे फासे बदलून तुला हवं ते नक्की मिळेल तर बघ. अरे आत्म्याचा आवाज परमात्मापर्यंत घेऊन जाणारा संदेश वाहक म्हणजे तुझी प्रार्थना. तू केलेलं आमचं नामस्मरण आणि जो अंतःकरणापासून आमचं नाव घेतो आणि आमच्यासाठी प्रार्थना करतो, असा भक्त सदैव आमच्या जवळ असतो. असा भक्त सदैव आमच्या जवळ असतो. त्यांनी घेतलेलं नाव, त्यांनी केलेली प्रार्थना आमच्याकडे आपोआप पोचते. अरे बंधन नाही आमच्या नामाला, बंधन नाही आमच्या नामाला. अंत नाही आमच्या कृपेला, अंत नाही आमच्या कृपेला. कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम, कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम. मग उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्ताच्या कायमच पाठीशी ठाम. आमच्या भक्ताच्या कायमच पाठीशी ठाम. आमचं नाव घ्यायला सोहळा ओवळ्याची गरज नाही, फक्त आमचं नाव हे मनापासून घ्यायला हवं. श्री स्वामी समर्थ हा क्षण अक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र आणि जो आमचा हा क्षण अक्षरी मंत्र दिवस रात्र जपतो त्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहतो. अरे आयुष्य तुला रोज नवीन वाटेवर आणून ठेवणार आहे. रोज नवीन प्रश्न तुझ्या आयुष्यात निर्माण होणार आहे आणि रोज नवीन उत्तर देखील तुला त्या प्रश्नासोबत मिळणार आहे. जसं रोज सूर्य उगवतो तसा मावळतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो उगवतो. तो मावळण्याच्या भीतीने उगवणं थांबत नाही. हे चक्र असं चालू राहतो. रात्रंदिवसाचा खेळ असा चालू राहतो. तसे तुझं आयुष्य आहे. तुझ्या आयुष्याचा खेळ देखील असंच आहे. सुखाचा दिवस पाहण्यासाठी तुला दुःखाची रात्र देखील संयमाने घालवावी लागणार. तू असं म्हणू नको की उद्या मला पुन्हा दुःख मिळेल आणि मी उद्याचा दिवस पाहणार नाही. असं जर तू म्हणत असेल तर तू याच ठिकाणी संपला आहे. तू फक्त एवढंच म्हण, आज दुःख आहे तर उद्या माझ्या आयुष्यामध्ये या सूर्यासोबत सुख देखील माझ्यापर्यंत चालत येणार आहे. अरे हा आत्मविश्वास जर तुझ्यामध्ये असेल तर नक्कीच तुझ्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहणार आहोत. वाट्यावर जर दुःख येत असेल तर त्या दुःखाला देखील तुला संयमाने घालवावं लागेल. म्हणून तुझ्यामधला संयम तू सुटू देऊ नकोस. वाईट परिस्थितीतही तू दुखवलेला आमच्यावरचा विश्वास, तुझ्या सेवेतलं सातत्य आणि मुठीत धरून ठेवलेला संयम, या गोष्टी तू जेव्हा धरून ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने तू एक माणूस म्हणून परिपक्व होत असतो. अरे अशी तुझी वागणूक तू ठेवतो तेव्हाच तू खऱ्या अर्थाने परिपक्व होतो. म्हणून जे वाटणं येतं
त्याला कोणालाही जबाबदार धरू नकोस. तुझं कर्म म्हणून सोडून द्यायला शिक आणि नीतिमत्ता सदैव साफ ठेव. अरे तुझं न्याय आमच्या दरबारात होईल. तू स्वतःला इतकं ओळखत नाही त्यापेक्षा जास्त आम्ही तुला ओळखतो. जीवनाच्या शर्यतीत कोणालाही हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी प्रयत्न कर. कारण कोणी तुझं वाईट करत असेल तर हे त्याचं कर्म आहे. पण तू मात्र कोणाचा दाखवण्यापेक्षा तू स्वतःला प्रयत्न केलं तर ती परिस्थिती तू बदलू शकतो. म्हणून तू फक्त प्रयत्न कर आणि अशातही तुझ्या प्रयत्नासोबत जर तू आमचं नाव घेत आहे तर तुला काळजी कशाची. अरे जो आमचं नाव दाखवण्यापेक्षा तू स्वतःचा प्रयत्न केला तर ती परिस्थिती बदलू शकते. आणि म्हणूनच तू फक्त प्रयत्न कर आणि अशातही तुझ्यासोबत जर तू आमचं नाव घेत आहे तर तुला काळजी कशाची रे. जो आमचं नाम घेतो आणि प्रयत्न सातत्याने करतो त्याची साथ आम्ही कधी सोडत नाही. त्याचा हात आम्ही सदैव आमच्या हातामध्ये घट्ट पकडून ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व फार थोड्या काळासाठी अगदी क्षणभरासाठीच निर्माण होत असतं. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व फार थोड्या काळासाठी अगदी क्षणभरासाठी निर्माण होत असतं. पण आमच्या दरबारात तुला आयुष्यभर राज्य करायचे असेल तर आमच्या दरबारात आयुष्यभर राज्य करण्यासाठी तुझ्या मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. तुझ्या मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. आणि जर तू अशा प्रकारे वागत असेल आणि तुझी वागणूक अशा प्रकारची असेल तर आम्ही तुला सदैव एकच सांगू, तू डगमगू नकोस, तू घाबरू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल अशी मी आशा करतो. बघा, आजचा स्वामी संदेशमध्ये आपल्याला एकच बघायला मिळालं आहे की हे आयुष्य आहे. जसं सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुख पाठीमागे दुःख आणि दुसऱ्याच्या नंतर सुख ही येणारच आहे. फक्त त्या गोष्टींना आपल्यासमोर जायचं आहे. सुख आलं म्हणून फक्त सुखामध्ये रमण न होता कदाचित दुःखही वाट्याला येऊ शकतं. असा विचार करून त्या दुःखाला सामोरे कसं जायचं देखील तयारी आपल्याला ठेवावी लागेल. आणि हो, जर आयुष्यामध्ये दुःख आलं त्या दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा असाही विचार करावा लागतो की हा दुःखाचा क्षण आहे आणि हा देखील जाण्यासाठी झालेला आहे. कारण हा काळ कधीच एका ठिकाणी थांबत नाही आणि म्हणून जो थांबला तो संपला असं म्हटलं जातं. अगदी बरोबर आहे. सुख असू द्या किंवा दुःख असू द्या, त्या ठिकाणी तुम्ही थांबून राहू नका, तर पुढे चालण्याचा प्रयत्न करा. कुठलीही परिस्थिती समोर येऊ द्या, आपण फक्त त्या परिस्थितीमध्ये स्वतःजवळ संयम बाळगा की ही वेळ देखील निघून जाईल असं म्हणायला शिका आणि स्वामींना हात द्या. स्वामीचा हात धरण्याचा प्रयत्न करा आणि स्वामीचा हात आपल्याला धरायचा असेल, स्वामीचे आशीर्वाद आपल्याला पाठीशी राहावे असे जर आपल्याला वाटत असेल तर स्वामीच्या भक्तीमध्ये लीन होणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वामीच्या भक्तासाठी स्वामी म्हणत नाही, तू दिवस दिवस माझ्यासमोर बसून राहा. स्वामी फक्त एवढं म्हणतात की तू माझं नामस्मरण कर, तू माझी आठवण काढतो. हीच आपल्या स्वामीच्या आपल्याकडून अपेक्षा आहे. तर स्वामीची ही जी अपेक्षा आहे ते प्रत्येक स्वामी भक्त पूर्ण करेल अशी मला खात्री आहे. तर पटकन कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यासोबतच आपले स्वामी संदेश तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल बटनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.